सर्किट ब्रेकरच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या सरावावरील या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। या सत्राच्या शेवटी आपण ह्यात सक्षम व्हाल। शटडाऊन प्रक्रियेचे अनुसरण करा। भाग आणि त्यांचे कार्य ओळखण्यासाठी दिलेल्या सर्किट ब्रेकरच्या सर्व्हिसेस आणि ऑपरेटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्या। नियमित देखभाल तपासणी करण्यासाठी मागील देखभाल नोंदणी पहा। सदोष भाग शोधा आणि तो बदला। सर्किट ब्रेकरवर सामान्य देखभाल प्रक्रियेचे अनुसरण करा। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे: इन्सुलेटेड कटिंग प्लायर 150 mm, स्क्रू ड्रायव्हर 150 mm, हेवी ड्युटी स्क्रू ड्रायव्हर 300 mm, निऑन टेस्टर 150 mm 600 volts, DE डबल एंडेड स्पॅनर सेट, बॉक्स स्पॅनर सेट, मेगर 500 volts, मल्टीमीटर 20 किलो ओम पर वोल्ट, क्लीनिंग ब्रश गोलाकार, प्लम बॉब थ्रेड सोबत, स्पिरिट लेवल 300 mm, फ्लॅट फाईल बास्टर्ड 250 mm, सर्किट ब्रेकर ऑफ हायर वोल्टेज अँड करंट रेटिंग, रबर कॉर्क गॅस्केट specified and required, sandpaper grade 0, grease, flexible cable 14 by 0.2 dash of pot oil, contact cleaner oil CRC 2 by 26, electro lube। शटडाऊन प्रक्रियेचे अनुसरण करा। चालू असलेल्या कोणत्याही सर्किट ब्रेकरवर देखभालीचे काम करण्यापूर्वी प्रभारी अभियंता यांची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे। ग्राहकांना सप्लाय कायम ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे की बंद करणे हे तोच ठरावे। अभियंत्याने मान्यता फॉर्म मध्ये दिली आहे। सर्किट ब्रेकरवर देखभालीचे काम सुरू करण्यापूर्व शटडाऊन फॉर्म मध्ये असलेल्या सर्व सूचनांचे पालन करा। सर्किट ब्रेकरचा संबंधित कंट्रोल स्विच बंद आणि लॉक केलेला असावा आणि कंट्रोल पॅनल मध्ये सावधानगिरीची फलक प्रदर्शित केले जावेत। चावी प्रभारी अभियंता यांच्या ताब्यात ठेवावी। देखभालीखाली असलेल्या सर्किट ब्रेकर जवळ एक सावधानगिरीची फलक देखील प्रामुख्याने प्रदर्शित केला जावा। खबरदारी बोर्ड्स काम चालू आहे, स्विच चालू करू नका। सर्किट ब्रेकर देखरेखीखाली, उच्च विद्युत दाब। भाग आणि त्यांची कार्ये ओळखण्यासाठी दिलेल्या सर्किट ब्रेकरच्या सर्व्हिस आणि ऑपरेटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्या। सर्किट ब्रेकरची सर्व्हिस आणि ऑपरेटिंग मॅन्युअल गोळा करा आणि काळजीपूर्वक वाचा। नियमित देखभाल तपासणी करण्यासाठी मागील देखभाल नोंदी पहा। सर्किट ब्रेकरची देखभाल रेकॉर्ड शीट काढा आणि वाचा। दिलेल्या सर्किट ब्रेकरच्या नेमप्लेटचे तपशील वाचा आणि रेकॉर्ड करा। येणारे आणि जाणारे बसबार बंद करा आणि त्यांना सर्किट ब्रेकर मधून डिस्कनेक्ट करा। सर्व्हिस मॅन्युअल मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्किट ब्रेकरवरचे कव्हर काढा। सर्व्हिस मॅन्युअलच्या मदतीने सर्किट ब्रेकरचे अंतर्गत भाग ओळखा। सर्किट ब्रेकरचे ट्रिपिंग सर्किट तपासा आणि ट्रेस करा आणि नंतर त्याचे भाग जळलेले, वास, रंग खराब होण्यासाठी काळजीपूर्वक तपासणी करा। सर्किट ब्रेकरचे खड्डे जड झाली आहेत का ते तपासा। सर्किट ब्रेकरची अंतर्गत वायरिंग केबल खराब झाली आहे का ते तपासा। सर्व्हिस देखरेख रेकॉर्ड शीट सह तुमच्या शोधण्यात असलेल्या दोषांचा अंतर्भाव करा। सदोष भाग शोधा आणि ते बदला। सेवा नियमावलीनुसार सदोष भाग ओळखा आणि तोच भाग स्टोअर मधून मिळवा। नवीन मिळवलेल्या भागाची कार्यस्थिती तपासा आणि नंतर सर्किट ब्रेकरच्या सदोष भागासह बदला। माउंटिंग बोल्ट स्टडची घट्टपणा तपासा आणि आवश्यक असल्यास त्यांना घट्ट करा। सर्किट ब्रेकरची उभी आणि आडवी स्थिती प्लम बॉब आणि स्पिरिट लेव्हलच्या मदतीने तपासा।
सर्किट ब्रेकरचे विविध संपर्क जसे की स्थिर, आर्किंग, इंटरमिडिएट आणि मुख्य संपर्क तपासा. स्टील वायर ब्रश किंवा सँडपेपर ग्रेड 0 आणि CTC सोल्युशनच्या मदतीने ऑक्सिडेशनद्वारे कोणत्याही ठेवीसाठी सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट स्वच्छ करा. मॅन्युअलच्या मदतीने सर्किट ब्रेकरचे अंतर्गत नियंत्रण वायरिंग तपासा आणि सत्यापित करा. कंटिन्युटी टेस्टरच्या मदतीने सर्किट ब्रेकरच्या प्रत्येक वायरची कंटिन्युटी, अंतर्गत वायरिंग केबल्स खराब झाल्यास त्या बदला. सैल समाप्ती तपासा आणि त्यांना घट्ट करा. कॉइलच्या ट्रिप रेझिस्टन्स मोजा आणि मॅन्युअल मध्ये दिलेल्या स्टँडर्ड व्हॅल्यू सह त्यांची पडताळणी करा. कॉइल रेझिस्टन्स मध्ये कोणत्याही बदल होऊ नये. ट्रिपिंग रॉड आणि ट्रिपिंग रिलीजच्या आर्मेचरची मुक्त हालचाल तपासा आणि सत्यापित करा. जर रिलीज घर्षणाखाली असल्याचे आढळले तर संबंधित भाग पूर्णपणे स्वच्छ करा. सदोष भाग शोधा. ट्रबल शूटिंग चार्ट. ऑइल मध्ये जास्त उष्णता, खराब डायलेक्ट्रिक ताकद, टँक मध्ये हेवी स्पार्क असणे, ऑइल लेवल डिमिनिशिंग फास्ट, टाकीमध्ये गळती, टाकीच्या आत दीर्घ कालावधीत जोरदार ठिणगी, गळतीला अटक करा. टाकीच्या तळाशी स्लेज, बेसळयुक्त तेल खूप जुने भरलेले, टाकीच्या तळाशी कोणतेही योग्य संपर्क नाहीत, तेल गळून घ्या. सर्किट बनवल्यानंतर इलेक्ट्रोडच्या संपर्कात स्पार्क चालू राहतो. कंडक्टर टिप खराब झाली, योग्य संपर्क नाही किंवा प्रेशर स्प्रिंग दोष, तेलाची तापमान वाढते, टाकी तुटणे टरतो. स्प्रिंग किंवा संपर्क ट्रिप दुरुस्त करा. मॅन्युअल ब्रेकिंग कार्य करत नाही, लोडिंग स्प्रिंग सदोष आहे, लोडिंग यंत्रणा सदोष आहे, तोडणे शक्य नाही, दुरुस्त करा. फॉल्ट स्थितीत ट्रिपिंग नाही, दोषपूर्ण ट्रिपिंग यंत्रणा, दोषपूर्ण ट्रिपिंग कॉइल, दोष स्थिती कायम राहील. जोडलेल्या मशीनचे नुकसान करा. ACB मध्ये खूप मोठा आवाज ऑपरेशन, चेंबर मध्ये अपुरा वायू प्रवाह, हवा दाब. एकदा चालवण्यानंतर सतत कंपन, हवेचा दाब कायम ठेवा. संपर्क तुटला, जास्त उष्णता, अतिरिक्त स्प्रिंग ताण, संरेखन चुकले, हलवत संपर्क निश्चित संपर्काशी संपर्क साधण्यास अयशस्वी. इलेक्ट्रोड ट्रिपच्या वितळणे, अतिप्रवाहामुळे जड ठिगणी निर्माण होते. निकृष्ट मिश्र धातू, आर्किंगचे सेट मूल्यांचे पलीकडे विस्तरित आहे. जास्त प्रवाहाचा स्त्रोत तपासा. मानक मिश्र धातू वापरा. चाप शमन करणारे माध्यम चांगल्या स्थितीत ठेवा. ब्रेकरचे इंटरमिटेंट ट्रिपिंग, रिले मध्ये चुकीची सेटिंग, चुकीचा किंवा सदोष स्प्रिंग, सदोष हालचाल यंत्रणा. सेटिंग दुरुस्त करा. स्प्रिंग आणि लोडिंग यंत्रणा दुरुस्त करा. ब्रेकर मध्ये शॉक, पृथ्वीचा दोष, योग्य पृथ्वी कनेक्शन करा. नियमित देखभाल रेकॉर्ड शीट. सर्किट ब्रेकरची नियमित देखभाल रेकॉर्ड शीट. संक्षेप. या सत्रात आपण शिकलो शटडाऊन प्रक्रियेचे अनुसरण करणे, भाग आणि त्यांची कार्ये ओळखण्यासाठी दिलेल्या सर्किट ब्रेकरच्या सर्व्हिसेस आणि ऑपरेटिंग मॅन्युअल्सचा संदर्भ घेणे, नियमित देखभाल तपासणी करण्यासाठी मागील देखभाल नोंदणी पाहणे, सदोष भाग शोधणे आणि ते बदलणे, सर्किट ब्रेकरवर सामान्य देखभाल प्रक्रियेचे अनुसरण करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्रावरील सर्व कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सत्रात एक नवीन कॉन्सेप्ट सह. धन्यवाद.